सकाळी ना मी एअरपोर्टच्या इथं 5:30 वाजले होते, 4-5 वाजले होते. तर एक जण आला बरं का, मला म्हणला भाऊ तुला एवढ्या का ट्रिपा वाजायला लागल्यात. सत्य घटना आहे बरं का, कुठलंही खोटं नाही. मी 2 ते 3 दिवसात तुम्हाला त्या माणसाला भेटवणार आहे. तर कुणी फालतूचे कमेंट करू नका, तर विषय ऐकून घ्या नीट. तर मला म्हटलं कसले ट्रिपा वाजतात भावा तुला एवढे, नाही का. त्याला म्हटलं मला ट्रिपा वाजत नाहीत, प्रीमियरचे नोटिफिकेशन येते. उबेर चालवत असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नोटिफिकेशन कशी येते, ट्रिपा पडतात तसंच आवाज येतो. त्याला म्हटलं असं नाहीये, त्याकडे होते डिझायर आणि त्याला म्हटलं त्याचं प्रीमियर चालू नव्हतं. तो म्हटला मला सडनली असं विचारलं त्याने मला, भाऊ तुझ्या गाडी धडकल्यावर तू काय करतो. मी म्हटलं तर 2 मिनिटं शांत झालं. मी म्हटलं काय रे भाऊ, म्हटलं असं काय विचारतो तो डायरेक्ट, म्हटलं नाही का. तो म्हटला नाही मी शुक्रवार पेठेत गेलतो, माझी गाडी धडकली एकाने, तर मला शिवाय देऊन मला पाठवून दिलं, कारण की त्या गणपतीचा पिरियड होता, गर्दी होती. नवीन ड्रायव्हर आहे, ह्या धंद्यात पण नवीन आहे, आणि ज्यांनी आणले त्याला ना मी इतके तोंडात शिवाय येतात ना सांगूच नका. ज्यांनी आणले ह्या पोराला धंद्यामध्ये, तो कंपनीत गाडी चालवतो आणि हा आहे उबेरमध्ये. त्यांनी ह्याला नॉलेज दिला गाडी घे म्हणून. हा गाडी घेऊन ओला उबेरला 2 महिने झाले हप्ते भरतोय आणि गाडी चालवतोय, नाही म्हणत नाहीत. तुम्ही ज्यांना सांगताय गाड्या घ्यायला त्यांना सपोर्ट तरी करा भावांनो. मी जेव्हा ह्या धंद्यात आलो ना, मला 2 लोकांनी लय सपोर्ट केलं. एक तर सचिन आडागळे वाघूल, ह्याला लोहगावला राहतो, ज्याच्या गाडीवर होतो तो मालक होता त्या गाडीचा, भाऊ दिलदार माणूस होता. त्यापाशी जेवढे पण ड्रायव्हरांनी काम केलं सगळ्यांनी गाड्या घेतल्यात आणि तो स्वतः सपोर्ट करतो. आणि दुसरा आहे शेळके म्हणून मित्र होता माझा, मी क्रोमाला जॉबला होतो तेव्हा. तो डेला आम्ही काम करायचो, ह्याला क्रोमामध्ये नाईटला ओला उबेर चालवायचो. लोणीकांदला डीसी क्रोमाचे, तर मेन डीसी लोणीकांदला जॉबला होतो आम्ही, आमच्याकडे शॉप दिले होते. तर माझं म्हणणं एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ओला उबेर गाड्या ज्यांना घ्यायला लावतात त्यांना शेवटपर्यंत सपोर्ट करा. असं आहे ना, त्या मित्राला मी म्हटलं नंबर देऊन आलोय, त्याला म्हटलं कधी सपोर्ट लागला काही लागलं धंद्याच्या बाबतीत मला कॉल कर म्हटलेलं आहे. तुम्ही असं माहिती देत जावं कसं धंदा करायचा, काय धंदा करायचा. त्या माणसाकडे फक्त उबेरच आहे, त्या उबेर शिवाय कुठला ऍप नाही, माहितीये का. ओला काय असतं ते पण माहिती नाही. त्यात मी व्हिडिओ बनवणार आहे त्याला घेऊन, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1-2-4 दिवस जाऊ दे, मी आता चाललोय गावाला, गावावरून जाऊन आलो की ना त्याला भेटणार आहे. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बघायला भेटेल मित्रांनो. असं नका, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही कुठल्याच गोष्टी होत नाही भावांनो. मी ठरवूनच आलो होतो आज काही करून 12 वाजेपर्यंत 2000 यायलाच उशीर झालाय, मला उठलो नाही कारण की झोपायला सकाळी व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला वेळ लागला. मग झोपलो, त्यानंतर झोप पण लागत नव्हती. उठलोय मी लय उशिरा आणि आलोय गाडीवर. टायमिंग बघा शेजारी, तुम्हाला ट्रिप दिसत असेल. पहिले चालू केली होती एअरपोर्टवर. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, मला एवढा विश्वास आहे ओलावर की सांगूच नका. आता शिवाजीनगरला आहे, चालू करतोय आता. तुम्ही आहे ना कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळपर्यंत किती वाटतात धंद्यामध्ये ओला उबेर रॅपिडो कोण मला जास्त साथ देतोय आज त्याच या व्हिडिओमध्ये बघायचं भावानं. आता खूप वेळ झालं मी बंद केलेलं आहे व्हिडिओ बनवायचं आहे म्हणून मी ऍप बंद ठेवल्यात. तर एकच मोबाईल आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. तर मित्रांनो भेटूया पुढे, कंटिन्यू करा. ह्याच्यातनं ह्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचंय, मी करू शकतो तुम्ही का नाही. आणि जे नवीन यायचे तुम्ही आहे ना, जे नवीन गाड्या घेणार त्यांना एवढं सांगतो, तयारी ठेवा कामाची. आणि 1 दिवस 2 दिवस महिनाभर नाही मग गाड्या घेऊ नका. जे तुम्ही गाड्या घेताना विचार करता, जे तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स ते स्वपॅक्ट लायसन्सवर नाव असतं, त्या नावासाठी तुम्ही बिझनेस बनवतात, त्या नावासाठी तुम्ही शेवटपर्यंत गाडी नील सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही काम करा. एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही मग नाही होत तर गाड्या घेऊ नका, कारण की तुम्हाला होणार नाही काम, मला माहिती आहे. कारण की यासाठी खूप मेहनत लागते, खूप लोकांच्या शिव्या खायला लागतात. ती विनाकारण टी परमिटला इज्जत नाहीये कुठेही बघा. मी आणि आहे ना लॉस कुठं होतं माहितीये का, जेव्हा ऍक्सिडेंट, गाडी आहे रस्त्यावर चालणारी गोष्ट आहे, गाडी ऍक्सिडेंट होणार एक ना एक दिवस. किती सांभाळून गाड्या चालवा. आजकाल पुण्यामध्ये 2 व्हीलरवाले बघा तुम्ही कसे गाड्या चालवतात, त्रास होतो. 2 व्हीलरच नाही, सगळीजण नियम पाळत नाही, काय नाही. नियम पाळा एवढंच मला सांगणं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं शिकायसारखं खूप काय आहे, काय घडणार आहे माझ्यासोबत, काय नाही, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. ही गल्ली बघा शिवाजीनगरवर इकडे आलतो ड्रॉपला मी, एअरपोर्टच्या इथं. तुम्हाला माहितच असेल कुठला एरिया आहे. तर दिवसाला इकडनं येत जाऊ नका मित्रांनो. पुढे बघा व्हिडिओच्या, कारण की मॅपला नवीन ड्रायव्हरांना पण कोणाला हाच मॅपला पण हाच रोड दाखवतो.
तर असं करू नका, कारण की ना दिवसा रात्री ठीक आहे, रात्री मी तुम्हाला दाखवतोय, रात्री काय मोकळच आहे. इकडून 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 आहे ना, इकडून गाडी आली, तर समोरनं गाडी आली ती, ते येडा आहे बरं का ते यायला माणूस. गाडी नवीन आहे वाटतं, गाडी नवीन आहे पण ड्रायव्हर पण नवीनच वाटतं. एवढी जागा आहे, मी मोबाईल ठेवला लगेच, म्हटलं गाडी आली म्हणून, तर एवढी जागा आहे तरी तो त्याला गाडी काढता येत नव्हती, थांबलाय मोबाईल मध्ये बोलत. तर जाऊ दे, ह्या गल्लीत येत जाऊ नका दिवसाला, एवढंच मला सांगणं आहे. मी इथनं ह्या एअरपोर्टला जातो लगावकडनं आलं की, पुढं बघा अजून गल्ली खूप छोटी आहे आणि मागं पण गाड्या आहेत. जास्त नाही बोलत मी या विषयावर, तर तुम्हाला हे रोड दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. मॅपला हा रोड दाखवतो बरं का, आणि ओला उबेर रॅपिडोला पण हाच रोड दाखवतो. पैसे वाचवतात कस्टमरचे आणि आपल्याला पाठवतो, आणि कस्टमर आपल्याला ह्या रोडने नाही आणत बरं का, दुसऱ्या रोडने तुम्हाला माहिती असेल, पुढच्या रोडने घेऊन येतो. मोठ्या लांब पडतं ते, 3-4 किलोमीटर लांब होतं, आणि मॅपला पण हा रोड दाखवत नाही आणि पैसे पण वाढत नाही. तर हा रोड निघतोय पुढं कुठं तुम्हाला दाखवतो. हा पुढचा एरिया जो दिसतोय ना तुम्हाला, एअरपोर्ट आहे. दिसले तर चुकून माकून विमान बघून घ्या तुम्ही पण, आत्ताच लँड झालेली वाटतं कुठली तरी, लगेच पटकन एअरपोर्टला जातो. माझी वाट बघत असते कधी येतोय बाबा हा पिकअपला. तसं आपलं नशीब एवढं भारी नाही बरं का. तर हाचा विषय हा सगळा, तो 2 व्हीलर आले तिथं मेन रोड आहे, तर बघून घ्या खड्डे, बघून घ्या खड्डे, टॅक्स भरा, टॅक्स. खड्डे बघा, ते स्टेअरिंग रोड तुटलाय बरं का, माझ्या गाडीचा आवाज येतो खाड. हा मेन रोड निघाला सरळ एअरपोर्ट, आणि मागं वाघोली रोड आहे. आणि ह्या रोडची जर तुम्हाला सांगायची, एक्सप्रेस हायवे हा रोड आहे ना, इधर 4 व्हीलर सांगूच नका. किलोमीटर बघू शकता भावानो, आणि टायमिंग पण बघू शकता. या टायमिंगच्या हिशोबाने मी स्क्रीनशॉट लावणार आहे. काल कोरेगाव पार्कला मी 628 रुपयाचा CNG भरला होता भावानो. ज्यांनी काल व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघून घ्या, त्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आत्ता बसलाय 578. दुसरी गोष्ट, कालच्या CNGत किती धंदा झाला मी आता सांगतो तुम्हाला. कालच्या त्या CNG मध्ये किती धंदा झालाय, किती अर्निंग, काय किती मला किती राहिलं ते हे सांगणार मी त्या ह्या व्हिडिओ मध्ये. तर आहे ना, काल कोरेगाव पार्कला CNG भरला, त्यानंतर सरळ मला एक ट्रिप पडली होती कोरेगाव पार्क वरून एअरपोर्टला 190 रुपयाचे. कॅन्सल झाली, 4-5 किलोमीटरचेच होते, कॅन्सल केली कस्टमरने. त्यानंतर मी एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टवरून आहे ना 350 रुपयाची ह्याला आलोय रॅपिडो घेऊन शिवाजीनगर. थंड होता वातावरण सकाळी. मग त्यानंतर शिवाजीनगरवरनं स्टेशनला मी गेलो, म्हटलं स्टेशनला काहीतरी घराकडेची पण पडली नाही मला, 200 रुपयाची घेऊन गेलो, रॅपिडोचीच घेऊन गेलोय. त्यानंतर ओला उबेर थंडच होतं, स्टेशनला काय पडत नव्हते. 7:30 का 7:30 वाजता, रविवार असल्यामुळे सकाळी काय पडत नव्हते. त्यानंतर मग मी स्टेशनवरूनच 170 रुपयाची कोथरूड घेऊन गेलो. मग तिकडनं MT घराकडे निघालो, कमीत कमी 7-8 किलोमीटर. तर ते 350, 200, 550, 550 ते 150 रुपये, 150 धरा, 160ची होती, 150, 550, 600, 700 रुपये ते झाले. त्यानंतर मी संध्याकाळी गाडी काढली, तेव्हा पहिली ट्रिप 550 रुपयाची मला एअरपोर्ट पडली. एअरपोर्टवरून मग मी औंधला गेलो 350 रुपयाची घेऊन. औंधवरून 380, 360 रुपयाची काहीतरी उबेरची ट्रिप. मी इथं सगळ्या ट्रिपाचे मी इथं स्क्रीनशॉट देतोय, एक ट्रिप मारले, तर बघून घ्या. तिथनं मग मी ती ड्रॉप केली. तिथनं मग तिकडं धानुकर कॉलनीत काही ट्रिपा पडत नव्हत्या, तिकडं रेंजचा पण प्रॉब्लेम आहे जिओचा. मग त्यामुळे मी इकडं कर्वेनगरकडं इकडं येत होतो, करिश्मा चौकाकडं येताना मला तेवढ्यात वालाला 450 रुपयाची एअरपोर्ट पडली. एअरपोर्टला गेलो, एअरपोर्टला जाऊन थांबलो. एअरपोर्टवरून मग परत शिवाजीनगरला आलो. म्हटलं शिवाजीनगरला सर्च होता, उबेरला दाखवत होतं म्हणून भेटल चांगले एअरपोर्टकडचे. मग परत इकडं आलो, तर भाई मार्केट डाऊन झालं तिकडं जाऊस. तर त्यानंतर मग मी ह्याला गेलो, कुठं आपलं शिवाजीनगरवर गावला, एअरपोर्टच्या इथंच, एअरपोर्ट पासून 1-2 किलोमीटर कळवड काहीतरी ते एरिया. तुम्हाला ते मागची व्हिडिओ बघितली असेल तर त्या एरिया ड्रॉप होता माझा, त्या छोट्या गल्लीत. मग एअरपोर्टला थंड वातावरण. मग त्यानंतर आत्ता 450 रुपयाचे मी 480, 400, 450 रुपयाचे उबेरचे घेऊन आलोय मी ह्याला
बालेवाडीला आल्यानंतर सीएनजी भरलाय 450ची एअरपोर्टवरून मग मी 450 रुपयाची बालेवाडीला घेऊन आलोय. बालेवाडीला आल्यावर सीएनजी टाकलं, मोकळी झाली ती टाकी. मग आता वाजले 3:30 सकाळचे. तर बघू आता इथनं काय लय गाड्या आहेत, इथं मरणाच्या गाड्या, सगळेजण झोपलेले आहेत. तर बघू आता इथनं मला ओला उबेर रॅपिडो कोण ट्रिप देईन तर बघू. ॲडव्हान्स बुकिंग आहेत बरं का, पण 4:30-5 वाजता आहेत ते आणि लांबून पण आहेत. तर त्यामुळे मी काही घेणार नाहीयेत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा भावानं पुढं आणि नंतर ना सांगतो मी टोटल करून तुम्हाला सांगतो. 1 मिनिट. इतके गाडे आहेत बाणेरला बघू शकता. याला ट्रिप पडले होता चाललाय कार्यकर्ता. पुढं पण दाखवतो, मागं खूपच गाड्या होत्या. इथं पण आहेत इतक्या गाड्या आहेत. तेच म्हणतोय ट्रिप का वाजना 4 सकाळची 4:30 वाजल्यात. आज वार सोमवार आहे. ट्रिप वाजल्या पाहिजे राव, तरी वाजना. सर्च लागला पाहिजे, अजून लागला ना. मरणाच्या गाड्या येऊन थांबल्या तिथं. तर हे बघा, हे कारण आहे गाड्या घ्यायचं. तुम्ही गाड्या घ्या आणि इथं झोपायला या. गाड्या घ्या आणि झोपायला या. टोटल किती झाले सांग का भावांनो? 4,045 काहीतरी टोटल झाले आणि मायनस करा तर सीएनजी टोटल झालेली आहे भावांनो 4,045 रुपये वरती चिल्लर. आणि त्यात सीएनजी मायनस करा 628 रुपये. तर ना मला एवढं प्रॉफिट झालेलं आहे कालच्या सीएनजी मध्ये. आणि ह्याच्यासाठी लय कष्ट लागलेले आहेत. डोळे बघू शकता माझे लाल किती झालेत. रात्री गाडी एव्हरेज देती आणि चांगल्या प्रकारे रात्री गाडी चांगला एव्हरेज देते. रोड मोकळा असतो, एवढा पण फास्ट जाऊ नका. रोड मोकळा असतो म्हणून, कारण की कधी अचानक कुठला टू व्हीलर वाला कधी येईल कळत नाही. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एकच प्रयत्न आहे माझा की मी करू शकतो, तुम्ही पण करा. खऱ्या अर्थाने खऱ्या मनाने तर धंदा झाला. खऱ्या मनाने जर आपण कमवायला आलो तर धंदा होतो. विचार करा, मी रात्री 7:30 वाजता गाडी काढली. रात्री संध्याकाळी 12 वाजेपर्यंत 2,000. आत्ता वाजलेत किती 3:30. तर आत्ता माझा धंदा झालाय 3,194 रुपये काहीतरी चिल्लर आहे. विचार करा मित्रांनो. आणि खोटं बोलत नाही, माझे सगळे स्क्रीनशॉट बघा, स्क्रीन रेकॉर्ड बघा. मी कुठलाही खोटा आणि अफवा सांगत नाही की काय फायदाच नाही मी कुठलंही खोटं. तर भावांनो अशा प्रकारे माझा धंदा झालेला आहे. तर आत्ता जो सीएनजी टाकलाय ह्या सीएनजीत किती धंदा होतो ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट कायम असंच असू द्या. धन्यवाद.